नमस्ते. गणगण गणात बोलते स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. नवनवीन पारंपरिक आणि देशी विदेशी अशा या रेसिपीज पाहायच्या असतील तर लवकरात लवकर भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. आणि घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि झटपट होणाऱ्या आणि कृतीने पण एकदम सोपा असणाऱ्या अशा रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करते, याचा मला खूप आनंद वाटतो आहे. चला तर मग अशा स्वादिष्ट रुचकर सफारीला तयार आहात ना तुम्ही? चला तर मग त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि इथून पुढच्या सर्व रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मी आज करणार आहे कडकणी. नवरात्रीसाठी दुर्गा मातेला याचा नैवेद्य असतो. हे सप्तमीला किंवा अष्टमी नवमीला करतात. कुठल्याही दिवशी करून याचा नैवेद्य आपण दाखवतो. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. इथे मी आपली रोजची जेवणातली वाटी आहे, ह्या वाटीने 2 सपाट वाटी मैदा घेतला आहे. त्याच वाटीच्या मापाने इथे मी अर्धी वाटी रवा घेतला आहे. आणि इथे आपल्याला घ्यायची आहे पाऊण वाटी पिठी साखर, अर्धे ते पाऊण वाटी, तुम्हाला जसं गोड हवं तसं. आणि त्याच वाटीच्या मापाने पाऊण वाटी दूध घेतलं आहे. वेलची पावडर एक घ्यायची आहे आणि आपल्याला चिमटभर मीठ टाकायचं आहे. गोडाचा पदार्थ आहे तर मिठाने त्याचा गोडवा आणखी वाढेल. आणि आपल्याला हे तूप घ्यायचं आहे, तर याचं आपल्याला मोहन वापरायचं आहे. तर इथे 2 ते 2.5 चमचे मी कडकडीत मोहन करून घेणार आहे आणि ते घालणार आहे. आणि तळणीसाठी तेल. चला तर आपण वेळ न वाया घालवता लगेचच करायला सुरुवात करूया. चला तर इथे आपण काय करूया, आधी मैदा चाळून घेऊया. मैदा चाळायची बारीक चाळणी असते, त्याने हा मैदा आपण चाळून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण आता हा अर्धी वाटी रवा आहे तो घालून घेऊया. रव्यामुळे खुसखुशीतपणा येईल. आता ही पिठी साखर चाळून घेऊया. खडे खडे आहेत ना याच्यामध्ये. पिठी साखर मी चाळून घेतली आहे. आता त्याच्यामध्ये आपण काय करूया, हे चिमटभर मीठ टाकून घेऊया. हे पहा, एवढी पाव चमचा आपण वेलची पावडर टाकून घेऊया. आता हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया. हे पहा, आपल्या इथे मोहन ते असं कडकडीत तापवून घ्यायचं आहे. आणि कडकडीत झालं की मग याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. हे पहा, मोहन आता आपलं छान कडकडीत तापलेलं आहे. सगळं टाकून घ्यायचं याच्यामध्ये. हात लगेच लावू नका, गरम असतं. चमच्यानेच पहिल्यांदा सगळं हे करा. मग थोडंसं थंड झालं असं वाटल्यानंतर मग सगळं हाताने असं चोळून सगळीकडे लावून घ्या. हे पहा, मी आता हाताने असं सगळीकडे चोळून लावून घेते. मी हे चोळून घेते. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही पण घरी करायचा प्रयत्न करा. करत जा पदार्थ आणि मला कमेंट करायला पण विसरू नका. कमेंट करून सांगत जा. आणि माझ्या या रेसिपीच्या पद्धतींपेक्षा तुमच्या काही वेगळ्या पद्धती असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगत जा. चला, आता हे मोहन सगळीकडे लावून झालेलं आहे. आता आपण हे पीठ आहे म्हणजे हा मैदा तो आपण दुधामध्ये भिजवून घेऊया. तर असं थोडं 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 दूध ऍड करायचं आहे आणि तिंबून घ्यायचं आहे. हे पहा, हा असा माझा इथे गोळा तिंबून झाला आहे, रफली तिंबला आहे. याला नंतर आपण करायच्या वेळी बरोबर मिक्सरमधनं फिरवून घेणार आहोत. आणि हे एवढं दूध उरलेलं आहे. मी जेवढं घेतलं होतं त्यातलं एवढं दूध उरलेलं आहे. घट्ट असा तिंबून घेतला आहे गोळा. आता मी हा व्यवस्थित झाकून ठेवते 2 तासाकरता. 2 ते 2.5 तास छान भिजू द्यायचा आहे आणि मग आपल्याला याच्या कडाकण्या करायला घ्यायच्या आहेत. चला, तर 2 तास आता झालेले आहेत.
हे कसं भिजलंय आपण पाहूया पीठ. पहा छान असा घट्ट गोळा तयार झालेला आहे. आता हे पीठ आहे तुम्ही ना त्या खलबत्त्यामध्ये वाटून घ्या, किंवा मग आपण काय करूया, नेहमीसारखं आपलं करंजाला वगैरे कसं करत होतो तसं हे थोडं थोडंसं घ्यायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे याचा सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा. चला तर मी आता हे मिक्सरला फिरवून घेते. हे पहा काय करायचं आहे, एवढं पीठ पण नको आहे आपल्याला, नाहीतर काय होईल, जास्त पीठ टाकलं ना तुम्ही तर मिक्सरवर लोड येऊ शकतो. तर हे आपण असं थोडं थोडं करायचं, थोडं थोडं याच्यामध्ये फिरवून घ्यायचं, म्हणजे मग तुम्हाला ना वेगळं वाटत बसायची गरज नाही, काम एकदम सोपं. हे पहा असं एकदम सॉफ्ट होईल, एकदम मऊसूत गोळा छान झालेला आहे. याच्यापेक्षा पहा, याच्यात आणि याच्यात फरक जाणवतोय का तुम्हाला? चला आता हे वाटलेलं आहे, ह्याचा आपण काय करूया, लगेचच पुऱ्या करून घेऊया. मैदा असल्यामुळे काय होतं, ते आकसतंय लगेचच, म्हणजे लहान होते पुरी. त्याला अशी पूर्ण पातळ अशी लाटून घेऊया. साईज थोडासा मोठा झाला तरी चालेल. हे पहा माझी अशी लाटून झाली आहे. आता काय करायचं, याला ना आपल्याला दोऱ्यात ओवून घ्यायचं असतं. तर मग आपण काय करूया, याला होल पाडून घेऊया एक. हे पहा, ही आपली टूथपिक असते, तर त्याच्याने आपल्याला असं होल पाडून घ्यायचं आहे, म्हणजे हे धाग्यामधून आपल्याला ओवता येईल. तर मी अशा 9 पुऱ्या करून घेते. आता ह्या पुऱ्या झाल्या आहेत आपल्या करून. आता आमच्याकडे ना देवीचे अलंकार करायचे असतात ह्याच पिठाचे. तर काय काय करायचंय मी सगळं दाखवते व्यवस्थित. पहिल्यांदा आपण काय करूया, याची वेणी बनवून घेऊया. तर त्यासाठी काय करायचे, असे मी हे 3 भाग घेते पिठाचे. साधारण मोठी सुपारी असते, त्या मोठ्या सुपारीच्या मापा एवढे. आता हे छान असे रोल करून घ्यायचे आहेत, असे असे पोळपाटावर रोल करून घ्यायचे आहे. हे आकसतंय लगेचच मैद्याचं असल्यामुळे 3 घ्यायचे. 3 घेतलेत ना आपण. आता हे काय करायचं आहे, हे 3 जॉईंट करायचं आहे इथे असं, आणि आपण वेणी घालतो ना, ही अशी अशी तसं करून घ्यायची वेणी. हे पहा, ही झाली देवीची वेणी, आणि आपल्याला हे नंतर तळून घ्यायचं आहे. हे मी करून ठेवते आणि आपण इथे झाकूया, म्हणजे ते सुकणार नाही. हे 2 असे एवढे सुपारी एवढे गोळे घेतले आहेत, एकसारखे करून घ्यायचे. आपण याच्या आता कंगन करून घेऊया. आता आपण करूया जोडवी.
आता आपण करूया पैंजण, पायातले पैंजण. चला, तर ह्या पैंजणला पण आपण अशी डिझाईन करून घेऊया. आता आपण करूया कंगवा, फणी. आता आपण बनवूया गळ्यातला हार किंवा साज. हे पहा, हे मंगळसूत्राची वाटी. तर ह्या अशा 2 वाट्या मी इथे लावून घेते. हे झालं तुमचं मंगळसूत्र. हे पहा, हे झालं मंगळसूत्र. तेल तापलंय का पाहूया आपण. हा, तापलेलं आहे. चला, तर आता आपण एक एक ही पुरी पहिल्यांदा तळून घेऊया कडकनी. हे पहा, अशा तळायच्या आहे. चला, आता ह्या माझ्या पुऱ्या तळून झाल्या आहेत. आता आपण हे केलेले अलंकार आहेत एक एक ते तळून घेऊया. ही झाली आपली फणी कंगवा. मी बाकीचे सगळे अलंकार असेच तळून घेते. चला, तर हे सगळे माझे अलंकार देवीचे तयार झाले आहेत. चला, तर आपण आता हे सगळे एका धाग्यामध्ये ओवून घेऊया, म्हणजे याचा फुलोरा आपल्याला व्यवस्थित देवापुढे बांधता येईल. चला, तर माझा फुलोरा तयार झाला आहे. कडकनी आणि हे देवीचे सगळे अलंकार. आवडली का माझी रेसिपी आणि माझा हा प्रकार केलेला देवीचा नैवेद्याचा? आवडला असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे काय वेगळी पद्धत आहे ती सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. चला, तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. राहिलेल्या पुऱ्या मी आता नंतर करून तळून घेत आहे. भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.